विधान परिषद निवडणूक महायुती म्हणूनच लढणार भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या वरिष्ठांचं एकमत झाल्याची माहिती समोर येते। महायुतीच्या एका वरिष्ठ नेत्यांनी खात्रीलायक याबाबत माहिती दिली। काही ठिकाणी पारंपरिक जागांची अदलाबदल केली जाण्याची शक्यता आहे। तूर्त भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 या फॉर्म्युल्यावरती प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती या क्षणाला समोर येते। याच आठवड्यामध्ये जागा वाटप पूर्ण केलं जाणार असल्याची माहिती देखील विश्वसनीय सूत्रांकडून कळतीये। मोठी या क्षणाची राजकीय बातमी आपण पाहतोय। विधान परिषद निवडणूक महायुती म्हणूनच लढणार असल्याची माहिती समोर आली आहे। भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या वरिष्ठांचं एकमत झालेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया सुशांत सावंत आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत। सुशांत, महायुतीच्या 3 पक्षांचं जागा लढवण्यासंदर्भात एकमत झालेलं आहे। या क्षणाची मोठी राजकीय बातमी ही म्हणावी लागेल। सुशांत, अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असाल तर 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर समन्वय समितीची देखील एक बैठक झाली आणि जी आपल्याला आता विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार विधान परिषद निवडणूक जी आहे ती आता महायुती म्हणूनच लढवली जाणार, जेणेकरून सर्व जागा ज्या आहेत ते 17 जिंकता येतील। अर्थात या जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार आहे जी आपल्याला आता प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार भाजप 12, शिवसेना 3 आणि सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढेल असं आता सांगितलं जात आहे। अर्थात सर्वस्वी निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून घेतील। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार याच आठवड्यात या जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील निश्चित होणार आहे, जागा वाटप देखील केलं जाणार आहे। अगदी धन्यवाद सुशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून